नुकतंच महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपन्न झालं आणि हे पावसाळी अधिवेशन विधानसभेतील सभागृहातल्या कामकाजापेक्षा बाहेरच्या गदारोळामुळे गाजल्याचं जास्त पाहायला मिळालं किंवा त्याच्यात जास्त बातम्या झाल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्या अनुषंगाने आज पुण्यातील माजी आमदारांची पत्रकार परिषद जी आहे ती संपन्न झालेली आहे. आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलेल्या आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात अर्थात राज्यसभेत सुद्धा काम केलेल्या पुण्याच्या माजी महापौर म्हणून ज्यांनी काम केलंय अशा वंदनाताई चव्हाण आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. ताई, यावेळेसचं पावसाळी अधिवेशन जर आपण बघितलं तर ते सभागृहातल्या कामकाजापेक्षा बाहेरच्या गदारोळाने जास्त गाजल्याचं पाहायला मिळालं. मग आमदारांमध्येच आपापसात होणारे वाद असतील किंवा मग कार्यकर्त्यांनी केलेली वर्तन असतील, या सगळ्याच्या निषेधार्थ किंवा विरोधातच आपण आज पत्रकार परिषद देखील घेतली आहे. काय मागणी आहे किंवा काय भूमिका आहे? सभागृह आणि शेवटी ती वास्तू ह्याला एक वेगळं महत्त्व आहे. ते एक लोकशाहीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी वादविवाद होतात, व्हायलाच पाहिजेत, कारण इश्यूज असे असतात ज्याच्यावर सगळ्यांची मतं मांडली गेली पाहिजेत. पण आत्तापर्यंत ती इश्यूज मांडत असताना कुठल्याही खालच्या पातळीला जाऊन एकमेकांशी ह्या पद्धतीने वागणं, चुकीच्या पद्धतीने वागणं असं कधी झालेलं नव्हतं. यंदाच्या अधिवेशनात आपल्याला ते बघायला मिळालं. किंबहुना काही महिने, काही वर्ष गेले, 2-3 वर्ष हे बघायला मिळतं. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमदार वागतात, वाच्यता करतात, हे निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे काळीमाफ असणार आहे. काय आव्हान कराल सगळ्याच पक्षाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा? मी तर लीडर्सना विनंती करीन की ज्या वेळेला आपण आमदार आपले निवडून देता किंवा त्यांची पसंती त्या ठिकाणी तुम्ही करता, त्यावेळेला निश्चितपणे त्यांचा बॅकग्राऊंड चेक करूनच ते केलं पाहिजे. पण शेवटी एक सुसंस्कृत महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला त्याचा वारसा आपल्याला टिकवायचा असेल, ती परंपरा टिकवायची असेल, तर त्या पद्धतीने वागणारीच मंडळी त्या सभागृहात गेली पाहिजेत आणि ते सगळ्या लीडर्सनी पाळणं फार गरजेचं आहे. माझे राज्यमंत्री म्हणून सुद्धा ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते बाळासाहेब शिवरकर सुद्धा आहेत. तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं एक वाक्य म्हणालात की आम्ही माजी आमदार आहोत हे सांगायची सुद्धा आम्हाला लाज वाटते, असं आत्ताचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. काय सांगा? नाही, आम्ही 15 वर्ष विधानसभेत काढले आणि आत्ता जी विधानसभा आहे त्यामध्ये आम्हाला एवढा या ठिकाणी फरक जाणवला की पूर्वी आमदार सांगायचं म्हणजे अभिमानाची गोष्ट असायची. आता माझे आमदार सांगायचं म्हणलं या ठिकाणी लाजिरवाणी परिस्थिती झालेली आहे. अशी ही राजकीय लोकांची पूर्वीची परिस्थिती आता ही सुधारवली पाहिजे. आज ज्या ठिकाणी आपण लोकशाहीचं मंदिर बघतो त्या मंदिरामध्ये आता ते काय चाललेलं आहे आणि आपण लोकांपुढे जाणार काय म्हणून, तर या गोष्टीमध्ये आता खऱ्या अर्थाने ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत सगळ्याला माहिती आहे, ज्ञात आहे. मग या ठिकाणी राजकीय लोक असो, न्यायालयीन असो, प्रशासकीय असो आणि पत्रकारी असो, ह्या सगळ्यांची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून देण्यासारखी आज आता मग लोकप्रतिनिधी असेल, शासकीय अधिकारी असेल किंवा या ठिकाणी न्यायालयीन असेल, ते मी म्हणणं बरोबर नाही. आणि त्याचबरोबर मग पत्रकार सगळ्यांनी या बाबतीमध्ये एक सुसंस्कृत महाराष्ट्र कसा झाला पाहिजे असं सर्वांनी काम केलं. निश्चितच महाराष्ट्राला सुसंस्कृत घडवण्यासाठी सर्वांनी जे आहे ते एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत पुण्यातील माजी आमदारांकडून व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.